म्हणजे कसं पहिला होतं? दिवस 500 रुपये घेऊन गेलो होतो घरी दिवसभर काम करून. तेवढ्याच पैशाचा माल भरायचा, परत वाढवायचे, परत तिथं त्याचा माल. आल्यानंतर मग तुम्ही डायरेक्ट चहाचा व्यवसाय टाकला का तुम्ही वैयक्तिक काय दुसरं काम ते काही केलं नाही, घरी शिवण काम करत होते. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये आपण वेगवेगळी स्टोरी करत असतो. या ठिकाणी आपण एक स्टोरी कव्हर करण्यासाठी आलेला आहे. या ठिकाणी महिला उद्योजक आहेत, त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करणार आहेत. नक्की हा कोणता व्यवसाय या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नमस्कार नमस्कार. ताई, काय नाव आपलं? राजश्री बिरादार. पहिल्यांदा हा पत्ता काय सांगा, BMC कॉलेज, आगारकर रोड. आणि व्यवसाय कोणता आहे? चहाच आहे. चहा, कॉफी, लेमन टी, ब्लॅक टी. शिक्षण काय झालंय तुमचं? शिक्षण 9वी किती झालं? 9वी पास. नववी नंतर मग पुढं काय? काहीच ह्या व्यवसायाकडे तुम्ही कसं वळाला? हे व्यवसाय पुढे असं मिस्टर करत होते, हा त्यांच्यासोबत साथ दिली. हा याच्या अगोदर काय करत होता तुम्ही? हाऊस वाईफ असं. व्यवसाय हां. म्हणजे याची सुरुवात कधी झाली असताना आपलं, म्हणजे किती? सुरुवात 2015ला. 2015. म्हणजे आमच्या अगोदर आमची मावशी करायची, मग ते रिटायर झाल्यामुळे आम्ही घेतलं ते. तुम्हाला नोकरी ते करावं वाटलं नाही का असं? नाही ना, नोकरी नाही करू शकत. लहान मुलं आहेत ना, हा, त्याच्यामुळे नोकरी नाही करत. नोकरी परवडते का व्यवसाय परवडतो? व्यवसायच बरोबर. कसं काय व्यवसाय परवडत? नोकरीमध्ये टाइम प्रमाणे असते ना आपल्या. हा, किती वाजता सुरुवात होते व्यवसायाची? सकाळी 6 वाजता होती, सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत चालते. लातूर उदगीर. लातूर वरून इकडं करून खाण्यासाठी. करून करण्यासाठी? हां. सध्या घरीच होतो लातूरून आल्यावर. हा मिस्टर कामाला, म्हणजे दुकानं होते आमचे. हा थोडं करोनामुळे लॉस झाला, हा सगळंच जिकडं तिकडं संपलं. हा शेवटचा उपाय हाच होता. शेवट हां. इकडे जा. आता एक इथं- मावशी ओळखीची होती, हा ती मावशी म्हणली की तू काय करतो, म्हणजे मिस्टरांना बोलली, हम्म. तू काय करतोय आता, हां. काय चाललंय काय नाही. ते सांगितलं, माझ्यापाशी काहीच नाही मावशी, धंदा पण गेला, परत घर सगळंच आमचं नुकसान झालं, बरं. तर मग तू करतो का हे? हां. मिस्टर बोलले हो करेन. मिस्टर काय करते? मिस्टर काय करते? आमच्या मोठी स्टोरी आहे, तर ते बाहेर पडले तर लई आगो हे. बरं. म्हणजे आमचे दुकानं होते, आमचं लॉस झाला, आम्ही हॉटेल टाकले. कशाचं दुकान होतं? कशाचं? चपल्याची दुकानं, कपड्याची दुकानं FC रोडला होते. वेबसाईटला इथंच होतं आणि त्याच्यामध्ये लॉस झाला. त्याच्यामध्ये लॉस झाला, मग एक हॉटेल टाकला, त्याच्यामध्ये पण लॉस झाला, बाहेरून पैसे घेतले, कर्ज झालं, असं बरेच काही मोठी गोष्ट झाली. त्याच्यानंतर मग ते सगळं संपल्यावर आम्ही हा व्यवसाय भेटला आम्हाला, तेव्हापासून हाच व्यवसाय करतो, बाकी कुठं काही करत नाही. ही व्यवसाय किती वर्ष झाले तुम्ही? 5 वर्ष झाला आम्ही. जसं करोना संपला तसंही आम्ही हातात घेतलं. कोरोना संपल्यानंतर इकडं आलं. हां. मग इथं आल्यानंतर काय अडचणी, समस्या आहे किंवा इथं काहीच आल्यानंतर जसं जसं थोडे पैसे ॲडजस्ट करून कुणाकून घेऊन करून चालू केलं, थोडा माल भरत गेलो. धंदा व्यवसायात 1 वर्ष काहीच झालं नाही, हां. दुसऱ्या वर्षी ठीक झालं, तिसऱ्या वर्षी आता खूपच छान आहे. इथं आता किती जण काम करतात या तर ठिकाणी? आम्ही 4 जण करतो, मिस्टर, मुलगा आणि हा कामाचा मुलगा मी. सुरुवातीला भीती वाटते का महिला म्हणून? काय असं काय वाटते थोडीशी, सुरुवातीला वाटते, मग थोडं डेअरिंग मन घट्ट वाढत होतं. मन घट्ट झालं की मग कशाची भीती नसते. तर दर्शको, सध्या आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो आणि वेगवेगळी स्टोरी करतो असतो. हे आपले लातूरची महिला आहेत आणि त्यांनी पुण्यामध्ये या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी त्यांनी एक स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी सुरू करतात. अशाच आपण वेगळ्या स्टोरी या ठिकाणी कव्हर करत असतो. बेधडक चर्चेसोबत मी दत्तात्रय संगपाळ. धन्यवाद.